नमस्कार, मी निलिमा कदम. इयत्ता 7वी. सामान्य विज्ञान. भौतिक राशींचे मापन. मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. बालमित्रांनो, दैनंदिन व्यवहारामध्ये आपण या गोष्टी मोजून घेत असतो, हो ना? दूध, तेल, त्याचबरोबर फळे, भाजीपाला या गोष्टी आणि अगदी सोने, चांदी यासारख्या मौल्यवान वस्तू, या सगळ्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात दुसऱ्याकडून घेताना म्हणजेच विकत घेताना त्यांचं मापन करून त्या मोजून घेत असतो. तर या राशींचं बघा आता, भाजीमध्ये आपण जर बघितलं तर काही पालेभाज्या आहेत, काही फळभाज्या आहेत. दूध हे द्रव पदार्थ आहेत. पेट्रोल, दूध, तेल हे द्रव पदार्थ, तर भाज्या, धान्य हे स्थायू पदार्थ. त्याचबरोबर सोनं हा सुद्धा एक स्थायू पदार्थ आहे. कपडे आपण घेतो. मग या ज्या वेगवेगळ्या वस्तू आपण जेव्हा घेतो, तर या मोजमाप करण्यासाठी, या राशींचं मोजमाप करण्यासाठी एकाच प्रकारचे एकक वापरले जाते का? आपण कांदे 1 किलो द्या म्हणतो, तसंच सोनं सुद्धा 1 किलो द्या असं म्हणतो का? थोडासा विचार करा. So, we use different units for measuring all these things. या सगळ्या वस्तू ज्या आपण घेतो त्यासाठी आपण वेगवेगळी एकक वापरतो, हो ना? We take onions in kilogram, whereas we take milk or petrol or oil in liters and gold in gram. Okay? So we measure the weight of fruits, vegetables, food grains. धान्य, भाज्या यांचं आपण वजन करतो. तर शरीराचं तापमान किंवा द्रव पदार्थांचं तापमान मोजलं जातं. आजकाल कोविडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल तर अशा प्रकारच्या तापमापीच्या सहाय्याने आपल्या शरीराचं तापमान मोजलं जातं. सो टेम्परेचर ऑफ द बॉडी or some liquids can be measured. Sometimes we measure volume of solids and liquids. For measuring solid, we know that we can take height, breadth and length. Length, breadth and height. But for measuring volume of the liquid, we use these types of beakers. Similarly, density of various substances also measured. तर द्रव, स्थायू, वायू यांचं आकारमान मोजलं जातं. त्याचप्रमाणे डेन्सिटी म्हणजेच विविध पदार्थांची घनता सुद्धा मोजली जाते. तर काही वेळेला आपण वाहनांचा वेग किती आहे हे सुद्धा अभ्यासतो. The speed of vehicles. तर बऱ्याच ठिकाणचं अंतर जे आहे ते सुद्धा आपण अशा प्रकारे या मॅपच्या सहाय्याने बघू शकतो. So dear friends, this temperature, speed, distance, mass, volume, distance, speed, temperature, these are all physical quantities. तर वस्तुमान, काल, आकारमान, तापमान, अंतर, वेग, घनता या सर्व भौतिक राशी आहेत.
मग भौतिक राशी म्हणजे काय? What are physical quantities? A physical quantity is a property of a material or system that can be quantified by measurement. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा इंचेस, क्वार्ट किंवा तुम्हाला टेबल स्पून आपण म्हणतो, कप, औंस, पाउंड, ही या सगळ्या आपण काय करतो क्वांटिफाईड बाय मेजरमेंट. सो इट इज अ प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल दॅट कॅन बी क्वांटिफाईड बाय मेजरमेंट. तर वस्तुमान, वजन, अंतर, वेग या राशींना आपण भौतिक राशी असं म्हणतो. मग भौतिक राशी म्हणजे नेमकं काय? बघा आपण आता भौतिक राशींकडे जाण्याअगोदर थोडंसं मापन आणि राशी म्हणजे काय याकडे वळूया. मापन आपण मोजमाप करतो आणि यालाच मापन असे म्हणतात. सो इट इज अ युनिट और सिस्टीम ऑफ मेजरिंग. तुमची उंची किंवा पुस्तकाची लांबी, खोलीची लांबी, वी आर मेजरिंग. सो लांबी 2 मीटर आहे. सो इट इज अ युनिट और सिस्टीम ऑफ मेजरिंग. दिस इज अ मेजरमेंट. आणि व्हॉट डू यू नो बाय क्वांटिटी? राशी म्हणजे काय? सो ज्याचे मापन करायचे त्याला राशी असे म्हणतात. अ प्रॉपर्टी that is measured is called a quantity. For example, पुस्तकाची लांबी 2 मीटर आहे. So a unit or system of measuring आपण मोजतो आहोत that is a मापन, and लांबी मोजतो that लांबी length is a quantity. A property that is measured, it is quantity. So mass, length, time, volume, प्रेशर हे आपण मोजू शकतो. तर या झाल्या भौतिक राशी. आणि या मापनासाठी प्रमाणित मापाची आवश्यकता असते आणि या मापांना एकके असे म्हणतात. दे आर नोन ॲज युनिट्स. आता भौतिक राशीचं परिमाण सांगण्यासाठी आपल्याला 2 गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे मूल्य, व्हॅल्यू, आणि एकक त्याचं युनिट. अ व्हॅल्यू अँड अ युनिट आर यूज्ड टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, बघा राजू रोज 2 किलोमीटर बागेमध्ये चालायला जातो. आता या ठिकाणी राजू 2 किलोमीटर रोज एवढं अंतर चालतो. मग 2 ही झालं मूल्य. 2 is a value. In this example, 2 is the value and kilometer is the unit used to express the magnitude of the distance, which is a physical quantity. Distance is a physical quantity. So 2 is the value and kilometer is the unit. म्हणजेच राजू 2 किलोमीटर अंतर रोज चालतो. या उदाहरणामध्ये भौतिक राशी झाली अंतर. डिस्टन्स इज अ फिजिकल क्वांटिटी. भौतिक राशी झाली अंतर आणि 2 किलोमीटर हे त्या राशीचं परिमाण झालं. 2 किलोमीटर हे काय झालं? परिमाण. म्हणजे 2 हे मूल्य आणि किलोमीटर हे काय झालं? एकक. तर बघा आपण लांबी मोजतो सेंटीमीटर. दूध किंवा तेल आपण मोजतो 250 मिलीलिटर, 1 लिटर, किंवा वजन पण मोजतो आपण 2 किलोग्रॅम. म्हणजेच या ठिकाणी 2 म्हणजे व्हॅल्यू, मूल्य आणि युनिट, मीटर, सेंटीमीटर, लिटर या एककाचा उपयोग होतो. तर भौतिक राशी परिमाण सांगण्यासाठी
मूल्य आणि एकक यांचा वापर केला जातो. आता भौतिक राशी physical quantities are of two types, fundamental quantities and derived quantities. Now fundamental quantities are those that are defined directly by the process of measurement only. For example, length of a pencil or length of a book. So this is a fundamental quantity. Length, mass, time, these are basic or fundamental quantities. And what do you mean by derived quantity? For example, speed. Speed is equal to distance upon time. तुम्हाला माहिती आहे. वेग म्हणजे अंतर भागिले वेळ. Speed means वेग. So speed is equal to distance upon time. Here distance is a fundamental or base quantity, that is length. And time is also a base quantity. But speed is calculated by distance upon time. So speed is known as derived quantity. So what is derived quantities? The quantities that are calculated from two or more measurements. Here distance we have to take into consideration. Similarly, we have to take into consideration time also. So when two quantities, two or more measurements are required, those are known as derived quantities. Thank you. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा.